वाजंत्री लतेश टकले आणि आदिनाथ. पोस्टरची कुस्ती आहे. लतेश टकले आणि पैलवान आदिनाथ साबळे या दोघांची पोस्टरची कुस्ती. कोणती? समोरची पोस्टर कुस्ती म्हणजे नेमलेले कुस्ती आहे. निकालीच झाली पाहिजे. गुणवान पैलवान पोस्टरवर असतात. गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, नामवंत आणि जयवंत पैलवान या आखाड्याच्या मैदानात आलेले आहेत. तेलकुटगावच्या भूमीमध्ये 3 तासापासून आखाडा चालतोय. जवळजवळ आपण 2:45 ला आखाडा चालू केलाय आणि आता 7 वाजलेले आहेत. 4 तास झाला आखाडा चालू आहे. साहेब जागेवरून हल्ले सुद्धा नाहीत. याला म्हणायचं कुस्तीवर असणारं प्रेम. आवड लागते मनापासून त्याची, तेव्हा माणूस जागेवरून हलत नाही. काकडे सर फिरत राहा. प्रेक्षकांची मागणी आहे, फिरत राहा. तुम्ही कंटाळलेला मान्य आहे. पंचाला पाण्याची व्यवस्था करा. कुस्ती पोस्टरवरची आहे. जाणीव ठेवा, भान ठेवा. आपण पोस्टरवर खेळतोय. महेश राजे सुद्धा थोडे घाबरले. काय होत नसतं, पैलवानांना सवय असते. असं जर आपल्याला कोणी उचलून फेकलं तर बच्चू पाटील काय होईल? पैलवानाचं शरीर आहे ते. टोल्याला प्रतिटोला देण्याची धमाक पैलवानाच्या अंगात असते आणि म्हणून पैलवानाच्या नादाला कोणी लागायचं नसतं. वाद करायचा यांच्या खेळाचा, कोणी संवाद करायचा पण वाद नाही करायचा. आणि आमच्या पैलवानाचा कोणी नाद नाही करायचा. लंगडी घालतोय तिकडे झोपा. लंगडी घालायला भाग पडलाय. एकेरी डाव म्हणतात त्याला. एक लंगी मजबूत पकड घेतलेली आहे आमच्या त्रिमूर्तीच्या पैलवान लतेश टकलेने. बरोबर आहे ना? वर कोण आहे? लतेश टकले. लतेश टकले खाली. लतेश टकले माफ करा, लतेश टकले खाली आहे. कोण खाली कोण वर? ये तो कुश्ती का खेल है. नीचे जो रहता है वो अचानक ऊपर आता है और ऊपर जो होता है वो अचानक नीचे जाता है. ये तो कुश्ती का खेल होता है. अरे याला तर कुस्ती म्हणायचं. दिसतं तसं नसतं मंडळी. कोण खाली जाईल आणि कोण वर येईल काय सांगता येत नाही. मतदानाची मतमोजणी होताना कसं होत होतं आपल्याला, तसं आहे ते. राजकीय भाषेत सांगायचं म्हटलं तर जरा वेगळं सांगावं लागतं. पोस्टरवरच्या सर्व कुस्त्या निकाली होणार आहेत. एकही कुस्ती सोडली जाणार नाही. धन्यवाद निकालचे सर. तुमच्या विनंतीला सर्वांनी मान दिलेला आहे. शेवटी 1 दिवसाचा परिश्रम आहे तुमचा. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आहे म्हणून तुम्ही NIS कोच झालेला आहात. क्रोएशिया देशामध्ये जाऊन तुम्ही कर्तृत्वाचा फसावून ठेवला. आम्हाला पलीकडे अहमदनगर जिल्ह्याच्या पलीकड नाशिक जिल्ह्यात जाता येणार. तुम्ही परदेशात जाऊन आले. वा, काय कर्तृत्व आहे तुमचं. नाव काय? नाव काय? संभाजी शिवाजी निकाळजे. अर्थात शिवाजीचा छावा संभाजी. पुत्र व्हायचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. अत्यंत सुसंस्कृत घराणं निकाळजे परिवार. खेळ दाखवा पैलवान. काय लोकांना वाटत असेल की गाडे सर आणि निकाळजे सर दोस्त आहेत म्हणून कौतुक करतायत. तसं नाही. कर्तृत्व त्यांचं तेवढं मोठं आहे म्हणून कौतुक आहे. मी उगाच कोणाचं मी कौतुक करत नसतो. माझ्याकडे शब्द आहेत पण कुणावर मी उधळायला मी रिकामा नाही. ज्यांचं कर्तृत्व आहे त्याच्यावर माझे शब्द फेकलेले असतात. आयऱ्या गाड्यावर मी कधीच शब्दाची उधळण करत नाही. हे माझ्या निवेदन आणि सूत्रसंचलन कलेचं वैशिष्ट्य आहे. सौरभ विरकर पोस्टर हवा म्हणजे नेमलेली आहे. असू द्या, ठेवू द्या. पंच ठरवतील, ठेवू द्या. हिम्मत मर्दा तो दे खुदा. हिम्मत पाहिजे. डाव द्या. जसा तसा पंचाचा निर्णय. डाव द्या. सवारी मारायची नाही. जे काही नियम आहेत ते पहा. पंचाच्या नियमाकडे लक्ष ठेवा. वाजंत्री थोडं वाजवा.
चमकण्याआधी झिजावं लागतं. हे पैलवान चमकतायत कारण त्या कुस्ती क्षेत्रात ते झिजतायत, म्हणून ते चमकतायत. उगाच कोणी चमकत नाही. मातीत पेरणं, मातीत उगवणं, मातीत जगणं, मातीत जाणं, खेळ सारा मातीचा. तरी पण माणसा तुला घमंड कोणत्या आहे रे जातीचा? कुस्ती जात पात मानत नाही. सगळ्यांसाठी खुली म्हणजे आमची कुस्ती आहे. आणि ही कुस्तीचा थरार आपल्या गावामध्ये पाहायला मिळाला. संभाजीराव निकाळजे सर, महेशरावजी काळे आणि त्याचबरोबर साहेबरावजी घाडगे पाटील यांच्या अथक परिश्रमातून. मी म्हणणाऱ्याला लोळवणारी महाराष्ट्राची माती आहे. बच्चू पाटील, मी म्हणणाऱ्याला लोळवणारी महाराष्ट्राची माती आहे. पराभव सहजासहजी घुसत नाही अशी आमच्या पैलवानाची छाती आहे. आणि म्हणून पराभव दोघेही मानायला तयार नाहीत. असो आकाश, मग दोघांची जुळीवर सोडायचा प्रयत्न. मी म्हणणाऱ्याला लोळवणारी महाराष्ट्राची माती आहे आणि पराभव सहजासहजी घुसत नाही.